नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण कुमार गेडाम यांची अखेर नाशिकहून बदली झाली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा पदभार सांभाळणाऱ्या गेडाम यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांना नाशिकहून हटवण्यात आले। त्यांच्या या बदलीचा नाशिककरांमधून विरोध होत असून सोशल मीडियावर राज्य सरकारचा निषेध केला जातोय। पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गेडाम यांनी इमारतींच्या कपाट प्रकरणी कठोर भूमिका घेत बिल्डर लॉबीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता। राजकीय दबावापुढे न झुकता शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवला होता। त्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काही शक्ती कार्यरत होत्या। त्यात त्यांना यश आलं असलं तरी सर्वसामान्य नाशिककर नाराज झालाय। बदली विरोधात आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी हा इशारा दिलाय। दरम्यान पुण्याचे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, प्रवीण गेडाम यांच्या बदलीसाठी काही शक्ती कार्यरत होत्या, बिल्डर लॉबीचा रोष होता, हा रोषच त्यांच्या बदलीला कारणीभूत ठरलाय का? काय अधिक चर्चा? हेमाली, साधारण 5 ते 6 महिन्यांपासून आयुक्त गेडाम यांची बदली करावी यासाठी दबाव टाकला जात होता आणि आज अखेर सरकार या दबावापुढे झुकलेला आहे आणि आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली झालेली आहे। खरं तर कपाट प्रकरणावर त्यांनी जी कठोर भूमिका घेतलेली होती, संपूर्ण बांधकाम व्यावसायिक त्यामुळे जेरी चाललेले होते, नियमबाह्य कुठल्याही स्वरूपाचं काम करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली होती। त्यामुळे त्यांचा बिल्डर लॉबीचा रोष त्यांच्यावर होता। कितीही राजकीय दबाव त्यांच्यावर आलेला होता तो बिल्डरांच्या प्रश्नासंदर्भात आला होता। त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात त्यांनी जी नाशिक शहरामध्ये धडक मोहीम राबवलेली होती त्या विरोधात देखील त्यांच्यावर अनेक दबाव आले होते। ते दबाव सर्व झुगारून त्यांनी आपली मोहीम ही चालूच ठेवलेली होती। नाशिक महानगरपालिकेला शिस्त, आर्थिक शिस्त लावण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली होती। मात्र याच्यामुळे काही लोकांचे हितसंबंध हे दुखावले गेले आणि आज अखेर त्यांच्या दबावाला बळी पडून प्रवीण गेडाम यांची बदली झालेली आहे। नाशिकमधून त्यांची बदली झालेली आहे। त्याचा कडाडून विरोध आता नाशिकमध्ये सुरू झालेला आहे। नाशिकमध्ये थोड्याच वेळापूर्वी मेहर सिग्नलवर एक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। उद्याला विभागीय आयुक्त जे आहेत त्यांना निवेदन दिलं जाणार आहे आणि या बदली थांबवावी अशी एक विनंती केली जाणार आहे। त्याचबरोबर उपोषणाला देखील उद्यापासून नाशिकमध्ये सुरुवात होणार आहे। एकंदरीतच जनमानसामध्ये असणारा हा अधिकारी, जनमानसांना हवासा हा अधिकारी आज राजकीय दबाव आणि बिल्डर लॉबीमुळे नाशिकमधून हटवला गेला, याचं दुःख नाशिककरांना नक्कीच आहे। नक्की धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।